उन्हाळ्याच्या शेवटाकडं पावसाच्या 2-4 सरी पडल्यावर अनेक ठिकाणी काजवे दिसायला लागतात. मग लोकांना काजव्यांची आठवण होते. काही जण काजवा महोत्सव भरवतात आणि काही जण त्याला विरोधही करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी सर्व गावांमध्ये आणि शहराच्या आसपास दिसणारे काजवे आता फक्त दूर जंगलात का शिल्लक राहिलेत ते? विशेष म्हणजे ते नष्ट होण्याचा थेट संबंध तुमच्या माझ्या जगण्याशी सुद्धा आहे. म्हणून काजवा महोत्सव भरवणाऱ्यांना धोपटण्याबरोबरच आपण काय उद्योग केलेत हेही समजून घ्यायला पाहिजे. याचंच विश्लेषण करणारा हा व्हिडिओ, तो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे. तुम्ही पाहताय भवताल व्हिडिओज. पूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर गावोगावी काजवे दिसायचे. शेतं, शिवार, नदी, पांदी, अगदी घरांभोवती असे सगळीकडे ते दिसायचे. भरपूर असायचे. आणि ही फार जुनी गोष्ट नाही आहे. अगदी 25-30 वर्षांपूर्वी गावांमध्ये सर्रास काजवे दिसायचे. शहरांमध्येही त्यांचं दर्शन घडायचं. पुढे पाऊस लागून राहिला तर ते कायम असायचे. शहरापासून थोडं दूर गेलं की विशिष्ट ठिकाणी झाडच्या झाडं काजव्यांनी भरलेली असायची. ते सगळीकडेच दिसत असल्यामुळं त्यांचं आतासारखं अप्रूप नसायचं. आताच्या पिढीचा कदाचित याच्यावर विश्वास बसणार नाही, पण आता 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ग्रामीण भागात बालपण गेलेल्या बहुतांश लोकांनी हा अनुभव नक्कीच घेतला असेल. आता प्रश्न असा पडतो, मागच्या काही दशकांमध्ये आपल्या अवतीभोवती असलेले काजवे इतक्या झपाट्यानं का कमी झालेत? की त्यांना पाहण्यासाठी आता विशिष्ट ठिकाणीच जावं लागतं आणि ती ठिकाणं सुद्धा दूर कुठंतरी असतात. अन्यथा काजवे दिसण्याची शक्यता नसते. याच दिवसांमध्ये भंडारदरा धरणाचा परिसर, ताम्हिणी परिसर, आंबा घाट आणि अशा काही ठिकाणी काजवे पाहायला या असं आवाहन करणारे काजवा महोत्सव जाहीर होतात. दुसरीकडं त्याच्या विरोधात भूमिका घेणारी मंडळी आयोजकांवर आणि काजवे पाहायला जाणाऱ्यांवर टीका करतात. तिथं जाऊन काजव्यांच्या मिलनाच्या क्रियेत व्यत्यय आणू नका, त्यांची उरली-सुरली ठिकाणं तरी शिल्लक राहू द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांची भावना निश्चितच चांगली असते आणि ते ती पोटतिडकीनं मांडतात सुद्धा. पण या प्रश्नाकडं आणि अशा अनेक मुद्द्यांकडं मुळाशी जाऊन पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. असं समजा की लोक काजवे पाहायला गेले नाहीत, पण तेवढ्यानं काजवे टिकतील का? त्यांचं संवर्धन होईल का? मुळात आपल्या अवतीभोवती गावांमध्ये, शहरांमध्ये माणसाच्या वस्तीजवळ वावरणारे काजवे अचानक गायब का झाले? याचा नेमकेपणानं विचार झाला तर काजव्यांच्या संवर्धनाचे मार्ग याच्या पलीकडे कुठेतरी आहेत याची कल्पना येईल आणि जास्तीत जास्त मंडळींची इच्छाशक्ती असेल तर काजवे टिकवताही येतील. आधी काजव्यांबद्दल मूलभूत माहिती समजून घेऊया. काजवा हा एक प्रकारचा कीटक आहे. तो बीटल या प्रकारात मोडतो. त्याच्या राहण्याच्या जागा अर्थातच वसतिस्थानं म्हणजे दमट, दलदलीच्या आणि पाणथळ जागा. ज्या ठिकाणी पालापाचोळा किंवा त्यासारखा निसर्गातला जैविक कचरा असतो ती त्याची आवडती ठिकाणं. त्यामुळं नैसर्गिक ओढे, नाले, पांदी, नदीकाठ, तिथल्या दलदली अशा ठिकाणची झाडं, आर्द्र अंधाऱ्या जागा, पाणी असलेल्या शेतजमिनी या ठिकाणी ते मुबलक प्रमाणात असायचे. या जागी माणसांची वर्दळही असायची, पण माणसामुळं काजवे तिथून दूर जायचे नाहीत. मग आत्ताच नेमकं काय घडलं? याचं उत्तर आपल्या बदललेल्या जीवनशैलीत दडलंय. कारण त्याच्यामुळं आपण आपला भवताल कमालीचा बदलून टाकलाय. आता शहरं असोत किंवा गावं, आपल्या आसपास पाणी साचणाऱ्या म्हणजे पाणथळ जागा किती शिल्लक राहिल्यात? तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल आपल्या अवतीभोवतीचे किती नैसर्गिक ओढे, नाले, तळी बुजवली गेली आहेत किंवा त्यांच्यावर किती अतिक्रमणं झाली आहेत. या सगळ्याचा हिशेब मांडल्यावर आपण काय बदल केलेत हे लक्षात येईल. ओढे, तलाव हे तर आपल्या उपयोगाचे नैसर्गिक पाणवठे. तेच आपण नष्ट केले, मग पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या डबक्यांना कोण विचारतो?
गावोगावची हजारो डबकी तर अशी नष्ट केली. याशिवाय आसपासच्या जमिनीवरचं गवत, झुडपं, वृक्ष नष्ट करणं हे तर सगळीकडे झालंय, अजूनही होतंय. हे सारं करण्यामागं वेगवेगळी कारणं दिली जातात. पण कारणं काहीही असोत, आपण पाणी साठवणाऱ्या जागा नष्ट केल्यावर आणि झाडं, त्यांचा पालापाचोळा संपल्यावर त्याचा परिणाम काजव्यांच्या अस्तित्वावर तर होणारच. याच्याही पुढचं म्हणजे निसर्गात कानाकोपऱ्यात घरं, वस्त्या, सेकंड होम केली जातात. जैविक विविधतेनं समृद्ध असलेल्या अनेक ठिकाणांवर वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. मग तो नवीन महाबळेश्वर प्रकल्प असो किंवा इतर कोणते प्रकल्प. अशा गोष्टींमुळं तिथल्या जीवांची नैसर्गिक वसतिस्थानं बिघडली जात आहेत. हे सारं होत असताना काजव्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पाणथळ जागा, तिथला ओलावा कसा टिकेल? आणि त्यातूनही काही मोजकी ठिकाणं सुटली तरी ती प्रदूषणापासून मुक्त आहेत का याचा शोध घ्यावा लागेल. हे लक्षात घेतल्यावर काजवे का कमी झालेत याचं उत्तर आपोआप मिळेल. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा. काजवा हा एक प्रकारचा कीटक आहे. आपण डास, झुरळं किंवा इतर कीटक मारण्यासाठी, त्यांना दूर घालवण्यासाठी बरेच घातक उपाय करत असतो. त्याचा परिणाम काजव्यांवर होणार नाही का? इतकंच नाही तर शेती, उद्योग किंवा इतरही अनेक गोष्टींसाठी कशा प्रकारची आणि किती प्रमाणात कीटकनाशकं वापरली जातात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आपल्या रोजच्या जगण्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आसपासच्या जीवांसाठी मारक ठरणारी किती प्रकारची घातक रसायनं आपण वापरतो. याची यादी केली तर या प्रश्नाचा उलगडा होईल. तुम्हाला घर, बाथरूम साफ करण्यासाठी फिनेलसारखी घातक रसायनं पाहिजेत. कार्यालयात, मोटारीत चांगल्या वासासाठी फ्रेशनर हवेत. अंगावर सुगंधासाठी वेगवेगळ्या क्रीम आणि स्प्रे पाहिजेत. याशिवाय घरात एखादी माशी, डास, झुरळ किंवा पाल आलेली आपल्याला चालत नाही, तर मग आपल्या अवतीभोवती कीटक असणारे काजवे राहावेत अशी अपेक्षा करून कसं चालेल? आणि आज ज्या प्रकारची जीवनशैली आपण अवलंबली आहे ती पूर्णपणे गावांपर्यंत आणि दूरवरच्या भागावर कधी ना कधी पोहोचणार आहे. तिथेही याचा परिणाम नक्की होणार. त्याच्याही पुढे जाऊन आता सर्वत्र प्रकाशाचा झगमगाट वाढलाय. कितीही दूर गेलं तरी काळाकुट्ट अंधार पाहायलाच मिळत नाही. काजवे चमकतात ते मिलनासाठी. अंधारच नसेल तर त्यांची चमचम त्यांच्या जोडीदारापर्यंत कशी पोहोचेल आणि त्यांचं मिलन कसं होईल? हा साधा सरळ मुद्दा आहे. याबद्दल आपण याच व्हिडिओत पुढे बोलणार आहोत. याचा अर्थ स्पष्ट आहे. आपलं जगणं इतक्या प्रकारे बदललंय की त्याच्यामुळं अवतीभोवती काजव्यांसारख्या जीवांना स्थानच उरलं नाहीये. आपल्या अवतीभोवतीचे काजवे नष्ट होण्यामागं ही प्रमुख कारणं आहेत. त्यात जाणीवपूर्वक बदल केल्याशिवाय फार काळ काजवे दिसणं शक्य नाही. पण आपण या मुख्य मुद्द्याला भिडतो का? ते करण्याऐवजी आणि मूळ आव्हानाचा सामना करण्याऐवजी आपण वरवरच्या गोष्टींवर बोलत राहतो. त्यातून फार काही हासिल होणार नाही. पूर्वी माणसाच्या अवतीभोवती काजवे होतेच की. माणसाच्या अस्तित्वामुळं त्यांच्या जीवनचक्रात व्यत्यय येत नव्हता. मग आता असं काय बदललंय की आपल्यामुळं काजवे नष्ट व्हायला लागलेत? याचाच अर्थ आपल्या जगण्याच्या पद्धतीत झालेले बदल याला कारणीभूत आहेत. त्याच्यावर काम केल्याशिवाय ही समस्या सोडवता येणार नाही. आता थोडंसं काजवा महोत्सवांबद्दल. कोणत्याही घटनेचा उत्सव, महोत्सव करण्याची माणसाला हौसच असते. भारतीयांना तर ती थोडी जास्तच असते. त्यामुळं काहीही घडलं की त्याच्या अवतीभोवती उत्सव, महोत्सव भरवणं याचं पेवच फुटलंय. त्याच्यातून काजवे तरी कसे सुटतील? त्यामुळं सह्याद्रीच्या कुशीत चमचम करणारे काजवे पाहायला हौशे, नवशे, गवशे असे सगळे जमतात. त्याला आत्ता सुरुवात झाली आहे. पुढं जून महिन्याच्या मध्यापर्यंत हे सुरू राहील. पण असे महोत्सव भरवावेत का
आणि त्यासाठी घोळक्यानं जावं का, हा मुख्य मुद्दा आहे. काजवे का चमचमतात? त्यांना निसर्गात रोषणाई करण्याची हौस आहे म्हणून? तर नाही, तो त्यांच्या जीवनचक्राचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळंच त्यांचं मिलन होऊन त्यांची पुढची पिढी जन्माला येऊ शकते. काजव्यांचे नर सर्वसाधारणपणे विशिष्ट झाडांवर असतात आणि माद्या जमिनीवर असतात. नर ठराविक पद्धतीनं चमचम करतो ते पाहून त्याच्या प्रकाराची मादी त्याला ओळखते आणि ती त्याला योग्य वाटल्यास प्रतिसाद देते. एक प्रकारे त्यांच्यातला हा संवादच. मग त्यांचं मिलन होतं आणि माद्या जमिनीवर पालापाचोळ्यात अंडी घालतात. त्यातून त्यांची पिढी जन्माला येते. काजव्यांच्या चमचम करण्यामागं हे कारण आहे. आता लोक जेव्हा काजवा महोत्सवासाठी जातात तेव्हा काय घडतं? लोक रस्त्यांच्या कडेला असलेलं गवत, पालापाचोळा यातून चालले तर त्याच्या खाली असलेल्या माद्या, अंडी तुडवली जाण्याची शक्यता असते. त्याचबरोबर माणसांची गर्दी, गोंगाट, त्यांचा कचरा, उजेड यामुळं काजव्यांच्या संवादात अडथळे येतात. असं होत असेल तर त्याला विरोधही व्हायलाच हवा. पण दुसरी बाजू अशी की काही गोष्टी विरोध करून थांबत नाहीत. त्याऐवजी या गोष्टींबद्दल सजग असलेले आणि शिस्तबद्ध लोक यामध्ये पडले तर तेच यावर नियंत्रण आणू शकतात. आणि असे लोक यापासून दूर राहिले तर बेशिस्त आणि धांगडधिंगा करणाऱ्या पर्यटकांना रान मोकळं होईल, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. मग यावर उपाय काय करायचा? त्याचा 2 टप्प्यांमध्ये विचार करावा लागेल. काही दीर्घकालीन उपाय तर काही तातडीचे. त्यात फक्त नागरिकांचा सहभाग असून चालणार नाही, तर जे धोरण ठरवतात त्यांनाही यामध्ये आणावं लागेल. तातडीचं म्हणजे काजवा महोत्सवाचं प्रकरण सजग आणि शहाण्या लोकांनी स्थानिक लोकांशी आणि यंत्रणांशी संवाद साधून हातात घ्यायला पाहिजे. हे महोत्सव जास्त वाढणार नाहीत याची काळजी घ्यायला पाहिजे. हे जिथं होतं तिथं जास्तीची गर्दी, गोंगाट, झगमगाट, धिंगाणा होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. येणाऱ्यांना काजव्यांची वैज्ञानिक माहिती देऊन सजग करायला हवं. तिथं शिस्त वाढवायला हवी. याशिवाय अजूनही काही छोट्या मोठ्या गोष्टी करता येतील. दीर्घकालीन उपायांमध्ये सह्याद्रीच्या कुशीतली काही ठिकाणं तथाकथित विकासापासून दूर ठेवावी लागतील. गावाच्या, शहराच्या आसपासच्या पाणथळ जमिनी, झुडपं, झाडं टिकवावी लागतील. यात धोरणकर्त्यांचा आणि यंत्रणांचा सहभाग लागेल. आपणही घातक रसायनं कशी आणि किती वापरायची याचा विचार आणि कृती करावी लागेल. तरच खऱ्या अर्थानं या मुद्द्याला भिडल्यासारखं होईल. फक्त महोत्सवांवर खापर फोडून चालणार नाही. त्याच्यामुळं फक्त आपल्या मनाचं समाधान होईल आणि मूळ प्रश्न तसाच राहील. मित्रांनो, काजव्यांबद्दल विस्तृत विश्लेषण करणारा हा भवतालचा व्हिडिओ, तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि भवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा नक्की सुचवा. सध्या इथंच थांबूयात. नमस्कार.